आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। मराठवाड्यामधील भाजपा आमदारांची सागर बंगल्यावर बैठक संपन्न। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण, प्रलंबित विकास कामांवर चर्चा, विधानसभेमध्ये माहिती म्हणून तयारीला लागण्याचे आदेश। महाराष्ट्रामध्ये सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात, आरक्षणाची गरज नाही, बाहेरून येणाऱ्या लोकांवर राज्यातला सर्वाधिक पैसा खर्च होतोय, राज ठाकरेंचं वक्तव्य। सरकारनं हिंमत दाखवावी, टाळा लावून राज ठाकरेंना आत टाकलं पाहिजे, प्रकाश आंबेडकरांची मागणी। राज ठाकरे सत्तेतच लक्ष हटवण्यासाठी अशी वक्तव्य। सागर बंगल्यावरील मित्र राज ठाकरेंना भडकावतो, चिल्लर म्हणून सोडून द्या। राज ठाकरेंच्या आरक्षणावरील वक्तव्यानंतर जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। मनोज जरांगेंचा उद्यापासून पश्चिम महाराष्ट्र दौरा, 7 जिल्ह्यामध्ये शांतता रॅली काढणार। जरांगे तुळजापूरमध्ये मुक्कामी असणार। धाराशिवमध्ये राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये चर्चा, राज ठाकरेंकडून मराठा आंदोलकांना जरांगेंना भेटण्याचं आश्वासन। 2 दिवसांमध्ये राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार। संजय राऊतांवर योग्य वेळी बोलेन आणि मी जेव्हा बोलेन तेव्हा काही गोष्टी त्यांच्या पक्क्या लक्षात राहतील, राज ठाकरेंचा इशारा। ओबीसीने हक्कासाठी लढलं पाहिजे याची जाणीव जरांगेंनी करून दिली। जरांगेंचा फोटो घरामध्ये लावा, निवडणुकांपर्यंत त्यावर एक हार चढवा। ओबीसी आरक्षण बचाव यात्रेदरम्यान प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। मनोज जरांगे निवडणूक लढले नाही तर ते शरद पवारांचेच आहेत हे पक्क होईल, प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंवर निशाणा। जरांगेने आरक्षणाबाबत फडणवीसांना जाब विचारला, तसा पवार ठाकरे पटोलेंना का नाही विचारलं। जरांगे तुतारीचा माणूस म्हणून भाजपवर टीका करतो, नितेश राणेंचा निशाणा। राणेंनी तुतारी घ्यावी आणि फुकत बसावं। फडणवीसांनी माझ्या विरोधात टोळी तयार केली आहे, मात्र मी त्यांना एकटा पुरून उरेन। जरांगे पाटलांचा राणेंसह फडणवीसांना इशारा, तर मनोज जरांगेंनी विचार करून बोलावं। नारायण राणे आणि फडणवीसांबद्दल जीभ वळवळली तर जीभ ठेवायची की नाही ते ठरवू, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। राज ठाकरेंनी आरक्षणाबाबत भूमिका बदलली, राज ठाकरे पलटूराम। आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांची राज ठाकरे यांच्यावर टीका। धाराशिवमध्ये राज ठाकरे थांबलेल्या हॉटेल पुष्पकमध्ये पोलिसांकडून पत्रकाराला धक्काबुक्की, पत्रकारांना अरेरावी करत पोलिसांकडून धक्काबुक्की। मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 3 उमेदवारांच्या नावाची घोषणा। वरळीमधून संदीप देशपांडे, शिवडीमधून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रेंना तिकीट। भाजपला पाठिंबा लोकसभेपुरता होता, विधानसभेचं बोललो नव्हतो। युतीबाबत राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट, तर विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवणार, राज ठाकरेंची घोषणा। विरोधकांनी टीका केली तरी वाईट वाटून घेऊ नका, आपल्याला काही भोकं पडत नाहीत, राज ठाकरेंच्या टीकेनंतर अजित पवारांचं वक्तव्य। शिंदेंच्या सेनेला शिवसैनिक खरी शिवसेना मानतो, ठाकरे आणि शिंदेमध्ये शिंदेगडाचा स्ट्राईक रेट जास्त, तर उद्धव ठाकरेंना आरक्षणवादी आणि मुस्लिम समाजाची मतं मिळाली, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। बारामतीचा पराभव माझ्यामुळे झाला, कुणाला दोष देऊ नका, लोकसभेतील पराभवावर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कबुली। लोकसभेमधल्या पराभवानंतर अजित पवार बारामतीमध्ये भाकरी फिरवणार, अजित पवारांचे बारामतीमधील पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे आदेश। 15 ऑगस्टपूर्वी बारामतीमध्ये पदाधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती होणार। मी नार्को टेस्टसाठी तयार, माझ्यासोबत परमबीर आणि फडणवीसांची नार्को टेस्ट करा। सततच्या आरोपानंतर सलील देशमुखांकडून नार्को टेस्टची मागणी। अनिल देशमुखांचं मानसिक संतुलन बिघडलंय, परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांचे आरोप फेटाळले। अँटेलिया स्फोटक प्रकरणाचा मास्टरमाइंड परमबीर सिंहच, 100 कोटी वसुलीचे आरोप झाल्यावर मी परमबीर सिंहांना भेटलो नाही। अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांनी परमबीर सिंह यांचे आरोप फेटाळले। फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यामध्ये महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी डील, अनिल देशमुखांचा आरोप। झूठ बोले कौवा काटे, फडणवीसांचं उत्तर। ठाकरे गटाकडून हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी दाखल केलेली याचिका रद्द करण्याची मागणी। ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी केली होती याचिका। शिवसेना एनसीपीच्या आमदार अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी, कोर्टामध्ये 7 नंबरला शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीची सुनावणी होणार, दोन्ही याचिकेवर स्वतंत्र सुनावणी पार पडणार। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक, उदय सामंतांच्या बंगल्यावर बैठकीचं आयोजन, तिन्ही पक्षांचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी उपस्थित राहणार, प्रचार सभांच्या नियोजनासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर, ठाकरे इंडिया आघाडीमधल्या नेत्यांची भेट घेणार। लोकसभेमध्ये आपल्याला मत दिलं नसेल तर बहिणीला फॉर्म द्या, मदत करा, मनामध्ये वेगळी भावना आणू नका, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना। लाडकी बहीण योजना हा सरकारचा धोरणात्मक निर्णय, यात हस्तक्षेप करता येणार नाही, योजनेविरोधातली नवी मुंबईतल्या सीएने दाखल केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळली। उद्धव ठाकरेंची मानसिक अवस्था चांगली नाही, ठाकरेंनी मवियामध्ये जाऊन चूक केली, बावनकुळेंचं वक्तव्य, तर ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज, चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर टीका।
वाघांनी सुपारी बहादराला महाराष्ट्राच्या मातीची रग आणि धग दाखवली. महाराष्ट्राचा सातबारा कोणाच्या बापाचा नाही हे समजलं असेल. अमोल मिटकरींनी ट्विट करत पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं. राज्यामधल्या सरकारनं महाराष्ट्राला कर्जबाजारी केलंय. सरकारनं महाराष्ट्र विकून टाकलाय. उद्या मंत्रालय विकून खातील. नाना पटोलेंची राज्य सरकारवर टीका. आरक्षण काढण्याची भाजपची हिंमत नाही. त्रयस्थांकडून प्रतिक्रिया देऊन भाजपची ट्रायल तर बिनशर्तवाल्यांना कुठलीही विचारधारा नाही. रोहित पवारांची राज ठाकरेंवर ट्विट करत टीका. 2 आमदार असूनही विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घाम फोडतो. 10-20 आमदार निवडून आले तर मुख्यमंत्र्यांचा गणपती करू. मुख्यमंत्र्यांना समुद्रामध्ये उचलून टाकू. दिव्यांगांच्या कामगारांच्या योजनांवरून बच्चू कडू आक्रमक. राजकुमार पटेलांनी सुपारी घेऊन माझ्या विरोधात काम केलं. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्यावर नवनीत राणा यांची टीका. तर मला कोणी सुपारी दिली याचा पुरावा द्यावा. काही काम नाही. निवडणुका आल्या की साड्या वाटायच्या. पटेलांचा राणांवर पलटवार. राणा आधीच लोकांपर्यंत गेल्या असत्या तर दौऱ्याची गरज नसती. निकाल होऊन 2 महिने झाले. आता वराती मागून घोडे. नवनीत राणांच्या आभार दौऱ्यावर खासदार वानखेडेंची टीका. पालघर आणि कुर्ल्यामध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज. विश्वासात न घेता नव्या नियुक्त्या केल्यानं पदाधिकाऱ्यांमध्ये रोष. पालघर, बोईसर, डहाणू, वसई, विरारमधील नियुक्तीवरूनही नाराजी. मनसेकडून बाळा नांदगावकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष. लालबाग परिसरात फटाके फोडत जल्लोष साजरा. मनसेकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी. इंदापुरातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग संचालकांची खुर्चीच नेली. पुणे जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर खुर्ची ताब्यात. पुणे सोलापूर महामार्गासाठी संपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग आक्रमक. पुण्यामध्ये नदीपात्रामध्ये अनेक ठिकाणी कचरा आणि राडारोडा. यामुळेच नदीपात्र कमी झालं. सर्व अधिकाऱ्यांना टीम बनवून काम करण्याच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना. मुंबई पालिकेनं गणेश मंडळांना 5 वर्षांसाठी मंडपासाठी परवानगी द्यावी. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढांचे अधिकाऱ्यांना निर्देश. 5 वर्ष गणेश मंडळांना मंडपासाठी अटी शर्तींशिवाय परवानगी देण्याची मागणी. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची परिस्थिती बिघडली. विनोद कांबळीला नीट चालताही येईना. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा जोर कमी. किनारपट्टी, घाटमाथा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज. मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी आणखी 20 विशेष रेल्वे गाड्या धावणार. उद्यापासून आरक्षण सुरू होणार. एकूण 222 गणपती विशेष रेल्वे गाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध. सागरी किनारा मार्ग प्रकल्प रखडवणाऱ्या कंत्राटदाराला 35 कोटींचा दंड. माहिती अधिकारामधून बाब उघड. प्रकल्प केव्हा पूर्ण होणार याबाबत प्रशासनाकडून मुदत जाहीर नाही. मुंबई मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा संपणार. 2030 घरांच्या सोडतीची जाहिरात उद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता. मुंबई पालिकेचा निक्षारीकरण प्रकल्पाची निविदा प्रक्रिया वादात. विशिष्ट कंत्राटदारांसाठी नियमांमध्ये बदल. प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा काँग्रेसचा आरोप. सेट परीक्षेचा बहुप्रतीक्षित निकाल जाहीर. राज्यभरातून 7,273 विद्यार्थी उत्तीर्ण. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ. 8 ऑगस्टपर्यंत संधी. मुंबईत आशियामधील पहिली मातृ दुग्धदान बँक. 43,000 मातांच्या दुग्धदानामुळे 10,000 बालकांना नवजीवन. लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय रुग्णालयाचा मुलाचा उपक्रम. आनंदाचा शिदा प्रकरणी उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा. निविदेमधील अटींना आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या. गणेशोत्सवानिमित्त 1,07,00,000 लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 किलो रवा, चणाडाळ, साखर, तेलाचं वाटप केलं जाणार. नाशिक शहरामध्ये 18 मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई. 1,80,000 रुपयांचा दंड वसूल. शहरामध्ये मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात मोहीम हाती. पावसामुळे पुण्यामध्ये शहरभर खड्डे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील प्रमुख 30 चौकांमध्ये जड वाहनांना बंदी. 12 ऑगस्टपर्यंत आदेश लागू. पिंपरी चिंचवडमध्ये झिका आजाराचे 2 रुग्ण आढळले तर 39 जणांना डेंग्यू आजाराची लागण. वैद्यकीय विभागाकडून स्वच्छता राखण्याचं आवाहन. दमदार पावसामुळे बारवी धरणामध्ये 92% पाणीसाठा. ठाणेकरांची जलचिंता मिटली. धुळ्यामध्ये आमदार कुणाल पाटलांच्या हस्ते अक्कलपाडा धरणातून डावा उजव्या कालव्यामध्ये पाणी सोडलं. लघु प्रकल्प भरणार. विहिरी, शेतजमिनीमधील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार. सोलापुरातील उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. धरणाच्या 16 दरवाजांमधून भीमा नदीपात्रामध्ये एकूण 1,25,000 क्युसेकचा विसर्ग. अमरावतीच्या परतवाड्यामधील मुक्तागिरीचं सौंदर्य फुललं. पर्यटकांची धबधब्यावर गर्दी तर जैन बांधवांची मुक्तागिरी धार्मिक स्थळावर दर्शनासाठी मांदियाळी. नंदुरबारमध्ये मुसळधार पावसामुळे घर कोसळलं. दुर्घटनेमध्ये कुटुंबातील 4 सदस्य जखमी. 2 गायींचा दुर्दैवी मृत्यू. संसार उपयोगी वस्तूंचंही नुकसान. तळोदा तालुक्यामधल्या लक्कडकोटमधील घटना.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये ई पीक नोंदणीला सुरुवात. नैसर्गिक आपत्तीमुळे भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचं आवाहन. संततधार पावसामुळे नंदुरबारमध्ये पिकांना फटका. पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. धुळ्याच्या शिरपूरमध्ये शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशींच्या उपस्थितीमध्ये हजारो युवकांचा पक्षप्रवेश. जिल्हा प्रमुख सतीश महालेंच्या नेतृत्वात हजारो युवक शिंदे गटात. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शेकडो तरुणांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. आम आदमी पक्ष विधानसभेच्या 288 जागा संपूर्ण ताकदीने लढवणार. पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नविंदर अहुलुवाल यांची माहिती. पुरंदर उपसा योजनेच्या नियोजित बैठकीला अधिकारी गैरहजर. आमदार संजय जगतापांच्या कार्यालयामध्ये ठिय्या. अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा शेतकरी वर्गातही संताप. दिवा पोलीस ठाण्यामध्ये महिलांचा मुकमोर्चा धडकला. अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी महिला वर्ग आक्रमक. आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं मुकमोर्चा. जळगावमध्ये मध्यवर्ती ग्रंथालयाच्या रेकॉर्डिंग स्टुडिओला उद्घाटनापूर्वीच गळती. कोट्यवधी खर्चून बांधलेल्या स्टुडिओला गळती लागल्यानं नाराजी. सोलापूरच्या पाथर्डीमध्ये संत बाळूमामांच्या पालखीचं आगमन. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. प्राचीन शिवमंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांचं खड्ड्यांनी स्वागत. खासदार श्रीकांत शिंदेंच्या ड्रीम प्रोजेक्टला पालिकेकडून सुरुंग. पालघरमधील डहाणू तलवाडा विक्रमगड मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. कोट्यवधींचा खर्च करूनही रस्त्याची दयनीय अवस्था. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर सवाल उपस्थित. भंडाऱ्यामध्ये पूर्ववैमनस्यामधून घरावर गोळीबाराची घटना. परिसरातील नागरिकांमध्ये दहशत. भंडाऱ्यामधील रमाबाई आंबेडकर वॉर्ड परिसरामधली घटना. बदलापूरच्या एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटामध्ये मिस्त्री कुटुंब उद्ध्वस्त. कुटुंब प्रमुखाचे दोन्ही पाय तर महिलेचा एक पाय आणि चिमुकली जखमी. सध्या तिघांवर उपचार सुरू. केरळच्या वायनाड भूस्खलनातील मृतांची संख्या 387 वर. 172 जणांची ओळख पटली. 180 लोक अजूनही बेपत्ता. आजपासून शाळा सुरू. गुजरातच्या नवसारी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. अंबिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. जिल्ह्यातील अनेक सखल भागामध्ये पूर सदृश्य परिस्थिती. दिल्लीच्या कोचिंग सेंटरच्या तळघरामध्ये पुरामुळे नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या तिघांच्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयानं घेतली दखल. दिल्ली सरकारला बजावली नोटीस. जुन्या राजिंदर नगरमध्ये घडला प्रकार. बीआरएस नेत्या के कविता यांची दिल्ली अबकारी धोरण प्रकरणातील जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. 7 ऑगस्टला होणार पुढची सुनावणी. राऊज एव्हेन्यू कोर्टानं आज झालेल्या सुनावणी दरम्यान दिला निर्णय. पॅरिस ऑलिम्पिक महासंग्रामामध्ये बीडचा अविनाश साबळे अंतिम फेरीत. 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीमध्ये स्थान पटकावून अविनाशची अंतिम फेरीमध्ये धडक. बुधवारी अंतिम फेरीचा थरार धडकला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी 2 कांस्य पदकं जिंकणाऱ्या मनू भाकरवर मोठी जबाबदारी. 11 ऑगस्टला ऑलिम्पिकच्या समारोप समारंभामध्ये मनू भाकरची भारताची ध्वजवाहक असणार.